तुम्हाला मराठी येवो अथवा न येवो, महाराष्ट्रात रिक्षा टॅक्सी चालवायला तुम्हाला कुणीही अडवू शकणार नाही. मराठी येत नाही म्हणून कुठल्याही उत्तर भारतीयाचं लायसन्स किंवा परमिट रद्द होणार नाही. प्रताप सरनाईक यांनी आज हे सांगितले. म्हणजे मराठीच्या मुद्द्यावर गेले महिनाभर जो घोळ सुरू होता त्यातून साध्य काय झालं? त्यातून हिंदी भाषिकांना हवं ते सगळं साध्य झालं. पण मराठी तरुणांचं काय नुकसान झालं ते कुणालाच दिसलं नाही. महिन्याभरापूर्वी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्रातल्या रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी यायलाच हवी अशी घोषणा केली आणि 1 मे पासून आरटीओचे अधिकारी रिक्षा टॅक्सी चालकांच्या मराठीची तपासणी करतील असं सांगितलं. मग त्यावरून प्रचंड गदारोळ सुरू झाला. ठाकरेंची सेना आणि मनसेनं सरनाईकांना पाठिंबा दिला. हिंदी भाषिक रिक्षा टॅक्सी चालकांनी कोर्टात जायच्या संपाच्या धमक्या दिल्या. आज प्रताप सरनाईकांनी 1 मेची मुदत 15 ऑगस्टवर नेली. हयात मुंबईत महाराष्ट्रात घालून जे मराठीची 4 वाक्य शिकले नाही ते आता 3.5 महिन्यात मराठी शिकतील. त्यासाठी परिवहन खातं त्यांना पुस्तक देईल, मराठी साहित्य संघ मदत करेल वगैरे वगैरे. म्हणजे हिंदी भाषिक रिक्षा चालकांना जे हवं होतं ते सगळं झालं. यांना रोजगार द्यायचा, आसरा द्यायचा, वर यांना आपली भाषा यायला हवी म्हणून आपणच विनंत्या करायच्या, कष्ट करायचे. सरनाईकांना हे सगळं आधी माहित नव्हतं का? माहित होतं. मग तरीही सरनाईकांनी हा मुद्दा का काढला? हा मुद्दा काढला कारण सरनाईकांना अडचणीच्या मुद्द्यावर चर्चा नको होती. मराठीच्या मुद्द्याची घोषणा करताना सरनाईकांनी आणखी एक घोषणा केली होती. रिक्षाच्या परमिटला स्थगिती देण्याची घोषणा. स्थगिती का? तर मुंबईमध्ये रिक्षा टॅक्सींची संख्या प्रमाणापेक्षा जास्त झाली आहे. खरं तर रिक्षा टॅक्सी चालवणं हे तुलनेनं कमी कौशल्याचं काम आहे. त्यामुळे स्थानिकांसाठी शहरात ते उपजीविकेचं मोठं साधन. नोकरी करून 4 पैसे आणखी कमवण्यासाठीचा हा आधार. पण परमिट थांबली म्हणजे हा आधार संपला. याचा अर्थ अनेक मराठी तरुणांचा रोजगाराचा एक मार्ग कायमचा बंद. पण मग इतकी परमिट दिलीत कुणाला? 14 लाख रिक्षा चालक आहेत महाराष्ट्रात. त्यातले किती मराठी किती अमराठी याची माहितीही सरकारकडे नाहीये. सहज म्हणून परिवहन खात्यानं 3,500 रिक्षा चालकांची तपासणी केली तर 500 जणांना मराठी ओ की ठो येत नव्हती. म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणात परमिट अमराठी रिक्षा चालकांना दिली गेली. रिक्षाचं बॅज मिळवण्यासाठी मराठी यावं लागतं. बॅज शिवाय परमिट मिळत नाही. मग अमराठी रिक्षा चालकांना भरमसाठ परमिट दिली कुणी? विचारला कुठल्या मराठी नेत्यानं हा प्रश्न? अमराठींना 4 वाक्यांची मराठी शिकवून पाठ थोपटून घ्यायचे की आपली मराठी पोरं बेरोजगार का ठेवली, का ठेवताय याचा जबाब विचारायचा आहे. तुम्हीच ठरवा.